एका शासकीय संस्थेतून आलेल्या एका नाविन्यपूर्ण कल्पनेबद्दल बोलूया. नागपूरच्या संत जगनाडे महाराज ITIमध्ये 2025च्या प्रवेश प्रक्रियेसाठी एक स्मार्ट प्रणाली तयार केली आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही एक्सेलवर आधारित आहे. नागपूरच्या ITIने जरा वेगळा विचार केला. त्यांनी विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी एक्सेल वापरला. एक सोपी पण प्रभावी डेटा एंट्री युटिलिटी आणि महत्त्वाचं म्हणजे वेगळं काही सॉफ्टवेअर नाही लागत. जे आहे ते एक्सेलमध्येच अगदी. आणि हेच तर विशेष आहे की एक्सेलसारखं एक साधन म्हणजे आपल्या रोजच्या वापरातलं टूल वापरून त्यांनी डेटा मॅनेजमेंटची गरज भागवली आहे. अनेकदा वाटतं मोठ्या समस्यांना मोठीच उत्तर हवी होती, पण इथे साधेपणातच खरी ताकद आहे असं दिसतंय. वेळ वाचतो, संसाधन वाचतात आणि कर्मचाऱ्यांसाठी पण सोपं होतं. याची काही वैशिष्ट्य खूप छान आहे. म्हणजे इंटरफेस एकदम सोपा ठेवला आहे, कोणीही वापरू शकेल आणि माहिती भरतानाच ती बरोबर आहे की नाही हे तपासलं जातं, म्हणजे चुकायची शक्यता कमी. रिअल टाईम डेटा व्हॅलिडेशन बरोबर ते खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे समजा जन्मतारीख चुकीची टाकली किंवा मोबाईल नंबर कमी जास्त टाकला की लगेच कळतं. यामुळे तर डेटा क्लीन करायचा वेळ वाचतो. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे ते डिपेंडेंट ड्रॉप डाऊन. हो, त्याचा अर्थ असा की समजा एखाद्याने एक ट्रेड निवडला तर पुढचा ड्रॉप डाऊनमध्ये फक्त त्याच ट्रेडचे रजिस्ट्रेशन नंबर दिसतील, दुसरे अनावश्यक पर्याय दिसणारच नाही. अगदी म्हणजे डेटा भरताना गोंधळ होत नाही आणि अचूकता वाढते. आणि हे सगळं झालं की एका क्लिकवर सगळी माहिती व्यवस्थित बॅकएंड शीटमध्ये म्हणजे त्यांच्या मेन डेटाबेसमध्ये सेव्ह होते. नागपूर ITIने आजपर्यंत सर्व प्रवेश फेरीत हे वापरलं आणि जवळपास 700 विद्यार्थ्यांचा डेटा यशस्वीपणे नोंदवला आहे. म्हणजे हे खरंच काम करत आहे. आणि गंमत म्हणजे हे कोणी तयार केले तर श्री आनंद कथलेवार. तिथे गणित आणि अभियांत्रिकी ड्रॉइंग शिकवतात. यातून हेच दिसतं की काहीतरी नवीन उपयुक्त करायला तुम्हाला मोठ्या IT कंपनीतच असायला हवं असं नाही आहे, बरोबर? आपल्या कामच्या ठिकाणच्या अडचणीवर आपण स्वतः पण प्रभावी उपाय शोधू शकतो. म्हणजे गरज आणि कल्पकता असेल तर उपलब्ध साधनामधून पण छान गोष्टी करता येतात. ही प्रणाली महाराष्ट्रातल्या इतर शासकीय ITIमध्ये पण वापरता येऊ शकते. आणि तसं झालं तर संपूर्ण राज्यभर ITI प्रवेश प्रक्रियेत एक स्टँडर्डायझेशन येईल. एफिशियन्सी वाढेल. म्हणजे कमी खर्चात आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाने शिक्षण प्रणालीत सुधारणा ही खूप मोठी गोष्ट आहे. अधिक माहितीसाठी नागपूर ITIशी संपर्क साधावा. एक्सेलचा कल्पकतेने वापर करून पण प्रशासकीय कामात सुधारणा करता येते. सरकारी संस्थांमध्ये सुद्धा उपलब्ध साधन आणि लोकांची कल्पकता वापरून सकारात्मक बदल घडवता येतात. नागपूर ITIची ही एक्सेल प्रणाली त्याचे उत्तम उदाहरण आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय की श्री आनंद कथलेवार यांच्यासारखे कितीतरी लोक असतील, आपापल्या कामाच्या ठिकाणी असे छोटे पण महत्त्वाचे बदल करत असतील. अशा कितीतरी साध्या, सहज वापरता येण्यासारख्या आणि उपयुक्त प्रणाली आपल्या इतर शासकीय किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये असतील, ज्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसेल. यावर विचार करायला हवा नक्कीच.